आपण पाहत आहात BCCN न्यूज। शालेय क्रीडा स्पर्धेत चिखली व जळगाव तालुक्याचा दबदबा। विद्यार्थ्यांनी शिस्त व खेळाडू वृत्ती जोपासावी। गुलाब खरात। जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांचा शोध घेणारे दालन असून विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्या अंगी शिस्त व खेळाडू वृत्ती जोपासावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले। जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी थाटात पार पडला। या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, गटविकास अधिकारी समाधान वाघ व जिल्हा परिषदेचे अन्य विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते। वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा 2 गटांसाठी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। जिल्ह्यातील 13ही पंचायत समितीमधून सांघिक प्रकारात कबड्डी, खो-खो, 400 मीटर रिले तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर व 200 मीटर धावण्याची शर्यत अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते। सांघिक प्रकारात कबड्डी व खो-खोच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही गटात पंचायत समिती जळगाव जामोद व चिखलीच्या शालेय संघांनी आपला दबदबा निर्माण केला होता, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्व पंचायत समित्यांना संमिश्र यश मिळाले। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुलामुलींच्या खो-खोच्या दोन्ही अंतिम सामन्याच्या वेळी नाणेफेक करून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पूर्ण वेळ आनंद घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। आणि म्हणतात सदृढ शरीरामध्ये सदृढ मन असतं। अशा पद्धतीने जर खेळामध्ये आपण भिंगाऱ्याची मुलं असतील, सवण्याची मुलं असतील, मुली असतील, तो सामना म्हणजे तो अगदी म्हणजे प्रेक्षणीय असा ठरलेला आहे। पंचांनी दिलेले निर्णय देखील मी काळजीपूर्वक ऐकत होतो। काही मुलं ऑब्जेक्शन घेत होते, आऊट झाला, पंचाने आऊट दिले नाही, परंतु शेवटी पंच हे पंच असतात, त्याच्यामुळे पंचाचा निर्णय हा आयुष्यभर कायम लक्षात ठेवायचा। पंच जे म्हणतील त्यांचं आपण सन्मानाने ऐकायचं, कारण पंचांपुढे तुम्ही त्यांचे किंवा ते त्यांचे नाहीत असं नसतं। त्यांना जो निर्णय योग्य वाटला, आपण बघतो ना क्रिकेटमध्ये एखादा आऊट दिला जातो, नंतर त्याचं ज्यावेळेस रिव्ह्यू होतो त्यावेळेस पंच काय करतात, सॉरी म्हणून तो निर्णय कॅन्सल करतात। तशी सोय इथे नाही, त्यामुळे पंचांनी जो काय डोळ्याने पाहिलेलं गोष्टी आहे, आऊट तर आऊट, नाही तर नाही, त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायचं। पंचांचे देखील मी खूप आभार मानतो।